मित्रांनो, UPSC मुख्य परीक्षा 2024 साठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना TRTI अंतर्गत अर्थसहाय्य योजना ही राबवण्यात येत आहे। मित्रांनो, या योजनेसाठी तुमची पात्रता काय असणार आहे, तुम्हाला कोणते कागदपत्र लागणार आहेत, अर्जाचा नमुना काय असणार आहे, तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तसेच TRTI अपडेट व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो ग्रुप देखील जॉईन करू शकता। चला तर मग जास्त न घेता सुरू करूयात हा व्हिडिओ। मित्रांनो, या ठिकाणी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकडून संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 तयारीकरिता प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना। मित्रांनो, या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीची संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा 2024 ची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत अशा उमेदवारांकडून संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 तयारीकरिता प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजनेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। मित्रांनो, यासाठी तुम्हाला जे काही कागदपत्र आहेत त्यामध्ये बघा, विहित नमुन्यामध्ये भरलेला संपूर्ण अर्ज, या अर्जाची तुम्हाला PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा अर्ज डाउनलोड करून घेऊ शकता। ओके, त्यावर तुम्हाला सध्याचा रंगीत फोटो सोबत 2 अतिरिक्त फोटो तसेच संघ लोकसेवा आयोगाचं 2024 मुख्य परीक्षेचं सेवा पूर्व परीक्षेचं प्रवेशपत्र, ओके, तसेच मुख्य परीक्षेसाठी भरलेला डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म, त्याची छायांकित प्रत, ओके, किंवा ई-समन्स, तसेच अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र, अनुसूचित जमातीचं वैधता प्रमाणपत्र, त्याची छायांकित प्रत, 10वी गुणपत्रक व प्रमाणपत्र, 12वी गुणपत्रक व प्रमाणपत्र, पदवी गुणपत्र व प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र छायांकित प्रत, आधार कार्ड छायांकित प्रत, तसेच आधार कार्ड लिंक असलेले बँक तपशील, पासबुक बुक छायांकित प्रत, तसेच उत्पन्नाचा दाखला इत्यादी सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहेत। नंतर फॉर्म हा ऑफलाईन असणार आहे। ओके, याचा नमुना या ठिकाणी तुम्हाला TRTIच्या वेबसाईटवर देखील मिळेल, तसेच तुम्हाला डायरेक्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी देखील जाऊन तुम्ही हा नमुना घेऊ शकता। आणि तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म 13 ऑगस्ट 13 जुलै नाही, या ठिकाणी मित्रांनो 13 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म पोहोचवायचा आहे। ओके, 13 ऑगस्ट ची शेवटची डेट आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे। तसेच जो तुम्ही फॉर्म भरणार त्या अर्जाची सर्व कागदपत्राची एक PDF स्कॅन करून तुम्हाला ceft.trti@gmail.com या ईमेलवर देखील पाठवणं अनिवार्य आहे आणि तुम्हाला ऑफलाईन फॉर्म देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाठवणं अनिवार्य आहे। निश्चितच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। काही तुमच्या शंका अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसे नमूद करू शकता। धन्यवाद।